शिक्षक, प्रमुख पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणींनो, आज आपल्या शाळेत आमच्या वर्गाचा निरोप समारंभ म्हणजे आमच्या या शाळेतला शेवटचा दिवस. आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिक आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असला तरी शाळेतल्या सुंदर आठवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि आपल्या शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि इथला प्रत्येक अनुभव कायम आपल्या हृदयात राहील. आजचा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आम्ही शाळेलाच नाही तर आमच्या आयुष्यातील एका सुंदर अध्यायाला निरोप देत आहोत. जेव्हा पहिल्यांदा या शाळेमध्ये पाऊल ठेवलं होतं तेव्हा हातामध्ये दप्तर होतं आणि मनामध्ये भीती होती. आज त्या शाळेतून बाहेर पडताना हातामध्ये स्वप्न आहेत आणि मनामध्ये आत्मविश्वास, जिद्द आहे. वक्त ने सिखा दिया जीना, हालातों ने सिखा दिया सहना, वरना हम तो किताबों में उलझे रहते, हे शिकवणारे आमचे शिक्षक होते. तुम्ही आम्हाला फक्त विषय नाही शिकवले तर माणूस म्हणून जगायचं कसं हे शिकवलं. चुकलो तेव्हा ओरडलात पण त्या ओरडण्यात काळजी होती. अपयश आलं तेव्हा धीर दिलात आणि यश मिळालं तेव्हा आमच्यापेक्षा जास्त आनंद तुम्हालाच झाला. दीप स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो, तो दीप म्हणजे शिक्षक. आमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःला झिजवलं. आज आम्ही जे काय आहोत त्यामागचा प्रत्येक शब्द, प्रत्येक समजावणी आणि प्रत्येक विश्वास तुमचा आहे. मी जे अनुभवलंय तेच सांगायचा प्रयत्न करतोय. अवघडापेक्षा अवघड प्रश्नांची उत्तरे दिलीत तुम्ही आणि जे कधी विसरू शकत नाही असा अनमोल वेळ दिलाय तुम्ही. शिक्षण म्हणजे काय असतं हे तुम्हीच तर समजवलं. या दुनियेकडे कसं बघायचं हे तुम्हीच तर शिकवलं. तुम्ही एका शिक्षकासारखं नाही तर एका कुटुंबासारखी साथ दिली आणि ही शाळा स्वतःचं घर असल्यासारखी वाटायची. या शाळेत घालवलेले आनंदी क्षण नाही कधी विसरायचो. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपण या शाळेत केलेल्या गप्पा गोष्टी, तासातल्या डुलक्या, पेपरच्या आधीचा अभ्यास, मधल्या सुट्टीतल्या हसऱ्या गप्पा, पीटीच्या तासाची मस्ती नाही कधी विसरायचो. नकळत आपण जीवनात एका अशा वळणावर आलो आहोत जेथून पुढे काय असा प्रश्न माझा समोर आहे. एक सांगू का, मी या शाळेत आल्यापासून आजपर्यंत नाही कधी मला कुठला शिक्षक रागवला आणि नाही कधी कुठल्या शिक्षकाने कधी मारलं. हेच ते शिक्षक आहेत, आपुलकीने शिकवणारे आणि प्रत्येक लहान लहान गोष्ट समजावून सांगणारे. नाही समजलं तर मित्रासारखं समजावून सांगणारे असे शिक्षक मला परत मिळतील का असा प्रश्न मला पडलाय. जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं, आपने ही तो मुझे खुद मुझसे मिलाया है, हार कर भी जीतना सिखाया है और कभी जब मैं गिरा तो आपने ही हाथ दिया है. आपका यह कर्ज कभी अदा नहीं कर सकता, आपको इस दिल से कभी जुदा नहीं कर सकता. बस आपकी दुआएं और सर पर हाथ चाहता हूँ, ज्यादा कुछ नहीं, बस आपका आशीर्वाद चाहता हूँ.